छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे केलेल्या आवाहनावर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। नोकरी, व्यवसाय आणि दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडणं अपरिहार्य आहे। अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलचा वापर कमी कसा करायचा असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी नागरिकांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे। मात्र यावर छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांनी वास्तव मांडत रोजच्या कामासाठी वाहन वापरणे अपरिहार्य असल्याचे सांगितले। नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शाळा, दैनंदिन प्रवास यासाठी घराबाहेर पडावेच लागते। अशा परिस्थितीत पेट्रोल डिझेलचा वापर पूर्णपणे कमी करणे शक्य नसल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे। काही नागरिकांनी पेट्रोल कमी वापरण्याचा संदेश योग्य असला तरी सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून वाढलेले दर नियंत्रणात आणावेत असा सल्लाही दिला आहे। तर आपण ते कमी तर वापरू शकत नाहीये, कारण आपण सगळे सर्व्हिसवाले जॉबवाले जे लोक आहेत त्यांना आवश्यकता आहे घराच्या बाहेर पडायची। त्यांच्या फॅमिली आहे, त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांना काहीतरी करावं लागतं। याच्यासाठी माझी एवढी म्हणणं आहे, माझं मत आहे सरकारला की पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं असं आव्हान तुम्ही करूच नका। मेन गोष्ट म्हणजे आणि बाहेर जर पडायचं म्हटल्यावर गाड्यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्याकडे आहेत। जॉबवाले लोक आहेत, बेरोजगार लोक आहेत, मजूरदार लोक आहेत, यांना तर बाहेर पडावंच लागणार। गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावर ते कसे जाणार, गाडीमध्ये डिझेल नसल्यावर ते कसे जाणार। आणि तुम्ही त्याच्यावर मत असं मांडताय की डिझेल पेट्रोल कमी वापरा, म्हणजे हे नेमकंच कोण्या वृत्तीमध्ये, असं कोण्या भाषेमध्ये तुम्हाला काय सांगावं असं माझं। यामागे पेट्रोल डिझेल कमी वापरायला सांगितलं हे त्यांचं बरोबर आहे, पण रेटच एवढे जास्त आहे। गाडीला पेट्रोलच रोज जास्त लागते, त्यामुळे पेट्रोलचे जे वॅट आहे त्यांचा पेंडिंग जो वॅट आहे, जे टॅक्सेस आहे त्यांनी जर ते लेवी कमी केली तर आपोआप पेट्रोलचे दर कमी होतील। जसं ॲज कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्र टू गुजरातमध्ये पेट्रोल 92 रुपीज पर लिटर आहे। मग त्यामागे जर स्वतः PM सरांनी जर पेट्रोलचे दर कमी केले तर लोक सेट ऑफ होतील आणि व्यवस्थित, म्हणजे आता सध्या शॉर्टेज होता त्यामुळे पण जे प्रायव्हेट कंपन्या आहे, नायरा वगैरे हे झालंय, यामागे प्रत्येकी पेट्रोल प्रमाणे मागे 10 रुपये, म्हणजे 5 रुपयाचा फरक आहे। समजा इकडे 105 आहे तर तिकडे 110 रुपये। तर पूर्ण वॅट वगैरे जर कमी केलं तर वरतूनच भाव वगैरे कमी करायला पाहिजे। तर आपण थोडा फरक ट्राय करायचे, कसं आहे शक्य नाही आहे, कारण आपण कसं आहे आपण एक जण जाणाऱ्या गाडीमध्ये 2 जण ॲडजस्ट करून काहीतरी ॲडजस्ट करून जाऊ शकतात सर। असा 50% तरी आपण ट्राय करायला पाहिजे सर। कसं म्हणजे आता युद्धसाठी आपण एवढा सहन करायला हर एक गोष्टीमध्ये महाग झालेलं आहे, तो त्याप्रमाणे आपण थोडं फरक केले ना फ्युचरसाठी आपल्यासाठी चांगलं आहे सर। महाग होणाऱ्या वस्तू पण थोडं कमी होऊ शकते सर। परंतु रोजचं आपलं काम आहे ते पेट्रोल डिझेल किंवा गॅसवरच चालतं, जेवढं लागतं तेवढं लागणार याची, मग कशा पद्धतीने कमी वापरायचं सर? आपण करू शकतो थोडं कमी करायचे कोशिश करायचे।